पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। चोराच्या संगे क्रमिता पैपंथ ठकून या घात करतील। काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी निगे तोची मूर्ख। बांधोनी या शिळा पोह जाता सिंधू पावे मती मंदू मृत्यू शीघ्र। काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी निगे तोची मूर्ख। देहग्रह भ्रांती सोडून या द्यावे साधन करावे शुद्ध मार्गे। ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल नाहीतरी चळेल मध्यभागी। काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निगे तोची मूर्ख। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहे। ज्ञानोबा म्हणतात, चोराच्या संगे क्रमिता पैपंथ ठकून या घात करतील। चोराच्या संगे क्रमिता पैपंथ ठकून या घात करतील। ज्ञानोबा यांनी परमार्थ कसा करावा या अभंगात आम्हाला शिकवलंय। परमार्थ करताना आम्ही काही चुका करतो, तर परमार्थ पथावर चालत असताना आमच्याकडून या चुका घडू नयेत यासाठी ज्ञानोबा यांनी या अभंगातून आम्हाला उपदेश केला, काही सूचना केल्या आहेत की परमार्थ करताना सोबत काय घ्यावं आणि काय टाकावं म्हणजे आपला परमार्थ कडीला जाईल। परमार्थ म्हणजे नेमकं काय? तर परमार्थ या शब्दाचा अर्थ होतो परम म्हणजे सर्वात मोठं आणि अर्थ म्हणजे अर्थ। ज्याला सर्वात मोठा अर्थ आहे तो परमार्थ, आणि ज्याला सर्वात मोठा अर्थ आहे ते आहे परब्रह्म अर्थात भगवंत। म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ। परमार्थ म्हणजे काय? तर भगवंताच्या प्राप्तीसाठी, परब्रह्माच्या प्राप्तीसाठी, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ। साध्या भाषेत भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ। मग या परमार्थ पथावर चालत असताना आम्ही काही चुका करतो आणि आमचा परमार्थ कडीला जात नाही, तर या चुका आमच्याकडून घडू नयेत आणि आमचा परमार्थ सफल व्हावा यासाठी ज्ञानोबा यांनी या अभंगात काही सूचना केल्या आहेत। एकूण 4 प्रकारचे भक्त आहेत: आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। ज्ञानोबा लिहित आहेत, आरती तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू जाणावया लागी भजे, तिजे नितेने इच्छिजे अर्थसिद्धी। मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तो एक उपाही ज्ञानी आजो। असे 4 भक्त आहेत: आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। तर भगवंताला सर्वात प्रिय जो भक्त आहे तो आहे ज्ञानी भक्त। हा ज्ञानी भक्त आत्मज्ञानी असतो, मुक्त असतो, मुक्तीवर भजनयुक्त असतो अर्थात संत असतो, आणि हा ज्ञानी भक्त अर्थात संत भगवंताला अतिशय प्रिय असतो।
बाकीचे 3 राहिलेले प्रिय आहेत, पण सर्वात जास्त प्रिय हा ज्ञानी भक्त असतो, संत असतो. या 4 भक्तामध्ये आपण सहजच भक्तांची जर विभागणी केली तर भक्ताचे 2 प्रकार पाडू शकतो. एक ज्ञानोत्तर भक्त आणि एक ज्ञानपूर्व भक्त. तर ज्ञानी भक्त अर्थात संत हा ज्ञानोत्तर भक्त आहे. संत मुक्तीवर भजनयुक्त आहे. ज्ञान गिळून गोविंद गातो, देहून देवाचं नाव घेतो. ज्ञान गिळून गोविंद गातो तो ज्ञानी भक्त. ज्ञानोत्तर भक्त तो संत असतो. परंतु ज्ञानपूर्व भक्त म्हणजे आर्तभक्त, अर्थार्थी भक्त आणि जिज्ञासू भक्त. या जिज्ञासूला साधक किंवा मुमुक्षु असंही म्हणतात. म्हणून ज्ञानपूर्व भक्त हे 3 प्रकारचे, एक आर्तभक्त, दुसरा अर्थार्थी आणि तिसरा जिज्ञासू. आता आर्तभक्त म्हणजे काय? तर जो पीडित आहे, काही शारीरिक पीडा आहे, काही कष्ट आहे, काही संकट आहे जीवनामध्ये, प्रामुख्याने शारीरिक पीडा आहे, ती शारीरिक पीडा दूर व्हावी यासाठी भगवंताला शरण जातो, भगवंताची भक्ती करतो, भगवंताचं नामस्मरण करतो की देवा मला पीडेतून मुक्त कर. आर्त आहे, दुःखी आहे, कुठलंही दुःख असो, संसारातलं असो, शरीराचं असो, पण प्रामुख्याने शारीरिक दुःख, आर्त आहे, पीडित आहे, ही पीडा नाहीशी व्हावी म्हणून भगवंताचा धावा करतो, तो आर्त भक्त असतो. दुसरा आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे ज्याला भक्ती करून देवाकडून पैसा हवाय, भक्ती करून देवाकडून पैसा हवाय, धनदौलत हवी आहे, मुलं बाळं हवी आहेत, सगळं हवंय, या पृथ्वीवर जे आहे ते सगळं त्याला हवंय. जो काही मिळावं म्हणून देवाची भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त असतो. काय मिळण्याची आशेनं देवाकडे जातो, देवाची भक्ती करतो. प्रामुख्यानं धनदौलत मिळावी, पैसा मिळावा या उद्देशानं जो भक्ती करतो तो अर्थार्थी भक्ती असतो. आणि ज्याला भक्ती करून पैसा हवाय देवाकडून असा भक्त हा भक्त नसून अभक्त असतो असं नाथ महाराज म्हणतायत. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. अर्थार्थी हा भक्तात मोडतो, पण त्याची भक्ती ही धनासाठी असते. धनोद्देश विरक्ती नटणे जेवी. धनोद्देश विरक्ती नटणे जेवी बरोबर आहे. ज्याचं भजनच धनासाठी असतं, पैशासाठी असतं. जयांची भजने भोगासाठी, जे आशातीमध्ये दृष्टी मंद झाली, जयांची भजने भोगासाठी, धन मिळावं, त्या धनातून आम्हाला भोग घेता यावा या उद्देशानं जे देवाची भक्ती करतात ते अर्थार्थी भक्त असतात. आणि असे अर्थार्थी भक्त जरी भक्तात मोडत असले तर एक प्रकारे ते अभक्तच असतात असं नाथ महाराज म्हणतायत. आणि म्हणून नाथ महाराज लिहितायत की धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. जो धनाच्या उद्देशाने देवाची भक्ती करतो तो अभक्तच असतो. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. नाथ महाराज तुकोबाराही लिहितायत अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती देव कायचा. जे संपत्ती मिळवून देवाची भक्ती करतायत ती अज्ञानातली भक्ती, ती मूर्ख भक्ती आहे. तो माणूस मूर्ख असतो. अज्ञान म्हणजे मूर्ख. तो मनुष्य अज्ञानी आहे, तो मनुष्य मूर्ख आहे. कोण? जो संपत्ती मिळावी म्हणून देवाच्या मागे लागतो, देवाची भक्ती करतो. आणि म्हणून मला धन मिळावं, संपत्ती मिळावी, जमीन जायदाद मिळावी अशा धनाच्या उद्देशाने जो देवाची भक्ती करतो तो अर्थार्थी भक्ती असतो. आणि जी सकाम भावनेने केलेली भक्ती असते ती भक्तीत मोडतच नाही.
भक्तीमध्ये निष्कामता हवी आहे, भक्तीमध्ये प्रेम हवंय. प्रेम देतं, घेत नाही. भक्तीचा दुसरा अर्थ प्रेमही होतो. भक्ती म्हणजेच प्रेम, आणि प्रेम देतं, घेत नाही. प्रेम कधी स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्यासाठी तुम्ही जगता. देवावर तुम्ही प्रेम करत असाल तर देवासाठी जगता, देवाच्या नामस्मरणासाठी जगता. आणि म्हणून प्रेम कधी स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम देतं, घेत नाही. आणि म्हणून देतं ते प्रेम, घेतं ते स्वार्थ, घेतं ते व्यवहार. भक्तीत घ्यायचं नसतं, भक्तीत द्यायचं असतं. काय द्यायचं तर देवाला प्रेम द्यायचं, देवाला नामस्मरण द्यायचं. देवाला प्रेम द्या ही भक्ती असते. नामस्मरणाच्या रूपात देवाला प्रेम द्या ही खरी भक्ती असते. आणि देव अर्थात भगवंत फक्त प्रेमाचा भुकेलेला आहे, त्याला काही नको. देवाच्या घरी सगळं आहे, फक्त प्रेमाचं साकडं आहे. आणि मग प्रेमळाचे साकड आमच्या घरी, ज्ञानोबा बोलतायत, भगवान कृष्ण म्हणतायत की आमच्या घरी सगळं आहे. देव म्हणतो माझ्या घरी सगळं आहे. एका गोष्टीचं साकड आहे आणि ती आहे प्रेम. देवाला प्रेम द्या. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ येता याला. देवाच्या घरी सगळं आहे, त्याच्या घरी एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, आणि तो आहे प्रेमाचा. आणि मग देवाला प्रेम द्या. देवाला प्रेम देणं म्हणजे नामस्मरण देणं, त्याचं नाम घेणं. सेवा ते आवडी उच्चारावे नाव. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. देवाची सेवा, देवाची भक्ती म्हणजे काय तर आवडीनं देवाचं नामस्मरण करणं. ही देवाची सेवा, ही देवाची भक्ती आहे, आणि हेच देवावर केलेलं प्रेम आहे. तुम्ही आवडीनं देवाचं नाम घ्या, हेच देवावर केलेलं प्रेम आहे. आणि या प्रेमाचा देव भुकेला आहे. आणि देवावर प्रेम करणं नामस्मरणाच्या रूपात ही खरी भक्ती असते. देवाला काही मागणं ही भक्ती नसते. आणि म्हणून जो देवाला काही मागतो, अर्थार्थी भक्त देवाला मागतो, नाम घेतो पण मागतो, पैसा द्या, पैसा द्या, धन द्या, दौलत द्या, मुलं द्या, जमीन जायदाद द्या, ही भक्तीच नसते. अभक्त असतो. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. आणि म्हणून आपल्याकडे बघा काही कथाकार, त्यांच्याकडे अफाट गर्दी होते का? नाना प्रकारचे व्रत कैवल्य सांगायचे, नाना प्रकारचे व्रत कैवल्य सांगायचे. हे व्रत करा, ते व्रत करा, ते व्रत करा, तुम्हाला हे मिळेल. हे व्रत करा, तुम्हाला मुलंबाळ होतील. हे व्रत करा, तुम्हाला पैसा मिळेल. हे व्रत करा, तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल. हे व्रत करा, तुमचा कॅन्सर नीट होईल. नाना नाना प्रकारचे व्रत सांगायचे. आणि जे अडचणीतले, दुःखातले, दुःखाची माई वेडी असते असं म्हणतात. मग या व्रताने मला पैसा मिळेल, या व्रताने माझी गरिबी जाईल, त्या व्रताने मला मुलं होतील, त्या व्रताने माझा कॅन्सर जाईल, त्या व्रताने माझ्या नाना प्रकारच्या बिमाऱ्या जातील. लोक धावतात मंडपात, अफाट गर्दी करतात. लाखावर गर्दी होती, लाखो गर्दी होती. ते देवासाठी आलेले नसतात, त्यांना काहीतरी हवं असते. त्यांच्या जीवनात ज्या उणिवा आहेत त्या भरून काढायच्या असतात म्हणून आलेले असतात. म्हणून त्या कथेला गर्दी असते, ना की देवासाठी की ना की त्या महाराजासाठी. एखाद्या महाराजाच्या कथेत जर खूप गर्दी झाली, एकदा देवाला विचारलं एका माणसाने, देवा फार गर्दी झाली. हो झाली म्हणला. देव काय बोला ना. तो पुन्हा म्हणतो देवा फार गर्दी झाली. देव काय बोला ना. पुन्हा तो माणूस म्हणतो अरे बोल ना देवा, देवा फार गर्दी झाली. तू काय बोला ना, तू का फुगला देवा, तू का फुगला. तर देव म्हणतो लय गर्दी झाली. माणूस म्हणतो देवा का फुगला, का बोला ना. तर देव म्हणतो लय गर्दी झाली. देवाकडे लय गर्दी झाली, देव फुगवतो. हे असले नवसा साहस देवा, आपला पांडुरंग नाही. देवाकडे गर्दी झाली, देव फुगतो, देव बोलत नाही. का रे देवा फुगला, तर गर्दी लय झाली. महाराजही फुगतो, का रे महाराजा फुगला, तर गर्दी लय झाली. असली गर्दी काय करायची. लाखोने कोटीत येऊ द्या, पण मागायला येतात ते भक्त नाहीत, अभक्त आहेत. अभक्त आहेत. काय व्रतन कैवल्याची गरज आहे. तुका म्हणे एका विठ्ठल नामे सर्व वाटले, हत्ती के भाव में सबका पाय. काय न होय केले एका चिंतिता विठ्ठले. काय व्रताची कैवल्याची गरज आहे. हेची माझे व्रत, हेची माझे तीर्थ, सत्य हे सुकृत नाम तुझे. तुकोबाराने एका शब्दात गुंडाळले, हेची माझे व्रत, हेची माझे तीर्थ, सत्य हे सुकृत नाम तुझे. देवा तुझं नाम सत्य आहे, तुझं नाम पुण्यवान आहे, तुझं नावच व्रत आहे आणि तुझं नावच तीर्थ आहे.
पांडुरंगाचं नाव हे व्रत आहे. कुठलंही व्रत करायची गरज नाही. तुम्ही शरीरात येणं पिडावे, तुम्ही व्रतू नियमिने करावे, दुरीकीही न वचावे तीर्थाची का. ज्ञानोबा बोलतात, व्रत करून शरीराला पिडा देऊ नका, विनाकारण लांब लांब तीर्थाला जाऊ नका. तुम्ही स्वधर्म यजावे अनायासे, तुम्ही व्रते नियमून करावे, शरीरात येणं पिडावे, दुरीकीही न वचावे तीर्थाची का व्रत करून शरीराला पिडा देता, का परेशान होता लांब लांब प्रवास करून तीर्थाला जायला. तुकोबाराय म्हणतात, कुठं व्रताला तीर्थाला जायची गरज नाही. पांडुरंगाचं नाव हेच व्रत आहे, पांडुरंगाचं नाव हेच तीर्थ आहे. हेची माझे व्रत, हेची माझे तीर्थ, सत्य हे सुकृत नाम तुझे. पांडुरंगा तुझं नाव तीर्थ आहे, पांडुरंगा तुझं नाव व्रत आहे. तुम्ही नाम घ्या, तुम्हाला सगळं मिळेल. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. कृष्ण परमात्म्याचं नाव घेतलं तर काय मिळत नाही, द्रष्टा विजय मिळवता येतो. द्रष्ट विजय हो आवेश. पण आम्ही नाम घेत नाही, व्रत कविल्याच्या मागे लागतो, कथाकाराच्या मागे लागतो. मग गर्दी होती. कथा व्रत कविल्यासाठी आहे का? काय कथा? कथा काय? कशा करताय कथा? कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन, कथेऐशे पुण्य अनिक नाही सर्वता. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याच बरी विठोबाची. कशा करताय कथा? कथा कोणत्याही देवाची असो, कोणत्या देवाची कथा असो, हरिकथा असो, शिवकथा असो, कोणती असो, कोणत्याही देवाची कथा असतो, कोणत्याही देवाची कथा असो, कशा करताय? कथा म्हणजे कीर्तन, कथा म्हणजे प्रवचन, कथा म्हणजे रामायण महाभारत, कथा म्हणजे शिवपुराण, कथा म्हणजे श्रीमद भागवत. हे मी जे बोललो हे सगळं कथेमध्ये मोडतं. कोणत्याही देवाची कथा असो. कथा कशा करताय? काही मागाय करताय? मला पैसा मिळावा, धन मिळावं यासाठी कथा आहे? ना 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 ना. तुकोबाराय म्हणतात, कशा करताय कथा? कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याच बरी विठोबाची. कथा सुख देते, कथा मुक्त करते, कथा मुक्ती मिळवण्यासाठी. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम आहे. कथे देव उभा आहे, भक्त आणि नाम आहे. देवाच्या भेटीसाठी कथा आहे. कथा भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहु येणे. कथेने तुम्ही भवसागर तरून जाता. पण कथा मोक्ष मिळवण्यासाठी आहे. श्रवणाचे मिसे बैसावे येवनी, साम्राज्य भोवनी सुखी नांदे. साम्राज्य भोवनी सुखी नांदे म्हणजे मुक्ती मिळेल. श्रवणाचे मिसे बैसावे येवनी, नुसतं येऊन बसा, कथा तुम्हाला मुक्ती देते. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याच बरी विठोबाची. कथा मुक्तीदायिनी आहे. कथेत मुक्ती मिळवण्यासाठी जायचे, पांडुरंगाच्या भेटीसाठी जायचे, ना की पैसा मागण्यासाठी. आम्ही कथेत कशाला जातो? देवा माझा कॅन्सर नीट होऊ दे, देवा मला पैसा मिळू दे, देवा मला मुलंबाळ होऊ दे, देवा मला पैसा मिळू दे, यासाठी आम्ही कथेत जातो. आणि ज्याच्याकडे या गोष्टीचा अभाव आहे ते धावतात आणि कथेत गर्दी होती, लाखावर नाही कोटीवर होईल ना. तुकोबाराने एका वाक्यात फडशा पाडलाय. ज्याच्यासाठी तुम्ही कथेला जाता ते सगळं एका हरिनामात मिळते. नाना प्रकारचे व्रत करून शरीराला पीडा देऊ नका. हेच माझे व्रत, हेच माझे तीर्थ, सत्य हे सुकृत नाम तुझे. विठ्ठल नाम हत्तीच्या पायात जसा सगळ्या पायाचा समावेश, तसं विठ्ठल नाम सगळ्याचा समावेश. हत्ती के पाव में सबका पाय, सबका पाव. तुका म्हणे एका विठ्ठल नामे आटले. एक हरिनाम घेतल्यानं तुम्हाला सगळं 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 मिळतं. कुठल्या व्रत कविल्याची गरज नाही, कुठं मांडवात जाऊन गर्दी करायची गरज नाही. तुम्ही हरिनाम घेत नाहीत हे दुर्भाग्य आहे. नवसे सहाय्य करता. अरे तुकोबारायचे विचार कुणीकडे, तुमचे विचार कुणीकडे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. महाराज म्हणले, नवसाने जर लेकर होतात तर नवरा करायची गरज काय. कुणीकडे तुकोबारायचे विचार. माझ्या मुखा वाटे नये वचन, व्हावे ते संतान द्रव्य कोणा. महाराज म्हणे, लुकून चुकून माझ्याकडे कोणी आलं म्हटलं की तुकोबाराय आम्हाला मुलगा नाही, मुलगा द्या, पैसा नाही, पैसा द्या. तर महाराज म्हणले, चुकून माझ्या मुखातून निघू देऊ नका देवा, की तुला मुलगा होईल, तुला पैसा मिळेल. माझ्या मुखा वाटे न ये वचन, व्हावे ते संतान द्रव्य कोणा. कुणीकडे तुकोबाराय म्हणतात की माझ्या मुखातून
असा शब्द निघू देऊ नको पांडुरंगा, की कुणाला लेकरू हवं, कुणाला पैसा मिळावा, हा शब्द निघू देऊ नको. आणि कुणीकडे आजचे महाराज कथावरून लाखो लोक गोळा करतात, तुला मुलगा होईल, तुला पैसा मिळेल, तुझा कॅन्सर नीट होईल, तुझं फलन होईल, बेस्तान होईल, हे कर ते कर ते कर. संत विचार तुम्ही मोडीत काढायला लागलात, संत विचार मोडीत काढायला लागलात. नवसाना जर लेकर होतील तर प्रत्येक नवस फलद्रूप का होत नाही? दानोबरांनी खडसावून सांगितलंय, वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोकी. दानोबराच्या ओव्या नीट ऐका. वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोकी. मनुष्य लोकात तुम्हाला देणार आणि घेणार काय? तर तुमचं कर्म आहे. तुमच्या कर्मात असेल, या कर्मानं नशीब घडतं. कर्मात असेल तर नशिबात असेल, नशिबात असेल तुम्हाला नक्की मिळेल. का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. कपाळावर जे लिहिले साठविणे 5व्या दिवशी, ते कशानेच मोडता येत नाही. ते जसा काळा रंग गोरा रंग कशाने घालवता येत नाही, तसं सटविणी 5व्या दिवशी बाळाच्या कपाळावर जे लिहिले ते कशाने घालवता येत नाही. ते भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतीची आता. इथं सगळं काही नशिबाने घ्यावं लागतं, सगळं नशिबाच्या हातात आहे. काकुळतीला यावं एवढंच आमच्या हातात आहे. मग तुम्हाला जर नवसा सहसाने मिळतं तर नशीब मानायचंच नाही का? मग इथं नशिबानं घ्यावं लागतं. तुम्हाला तुमचं कर्म देणारं घेणारं, मृत्यू लोकात तुम्हाला देणारं आणि घेणारं कर्म आहे, देव नाही. देव स्पष्ट बोललाय, तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पया अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. देव म्हणतो मी तुमच्या हृदयात उभा आहे, तशा हृदया माझे मी रामो. तुमच्या हृदयात उभा आहे, पण साक्षी भावानं उभा आहे, तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी उभा आहे. मी तुम्हाला काही देतही नाही आणि घेतही नाही. तुम्ही चांगले कर्म केले मी शाबासकी देत नाही, वाईट कर्म केले टोकत नाही, पण तुमच्याकडे पाहत असतो आणि केलेल्या कर्माचा हिशोब ठेवत असतो, बऱ्या वाईट कर्माचा, आणि त्याचा अचूक फळभोग देत असतो. देव हृदयात साक्षी भावानं उभा आहे. तुम्हाला देणारा देव नाही, तुम्हाला देणारा तुमचे कर्म आहेत. आणि मृत्यू लोकात तुम्ही एक वेळ देवाला घाबरू नका, पण कर्माला घाबरा. याचा अर्थ देवाला घाबरू नका असं नाही, देवालाही घाबरा, पण जास्त कर्माला घाबरा. तुम्हाला देणारी कर्म आहेत. दानोबाने खरसावून सांगितलंय, वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोक. मृत्यू लोकात देणारं घेणार फक्त कर्म आहे. पण कर्म करताना विचार करून टाका, चांगलं फळ वाईट फळ तुमचं कर्म देतं, देव नाही. देव बाजूला आहे. तुम्ही वाईट कर्म केलं, देव म्हणत नाही वाईट करू नको, चांगलं केलं शाबासकी नाही, तो बघतो, त्याचा हिशोब ठेवतो आणि त्याचा फळ बघ देतो. मग कर्माला घाबरा. आणि मग तुम्ही देवाकडे नवस केला आणि गेलेही देवाकडे, तर देव म्हणतो ते तर जे अपेक्षित तैसेची पावती समस्त, परी तेही कर्मफळ निश्चित ओळखतो, तेही कर्मफळ निश्चित ओळखतो. तुम्ही गेले देवाकडे मागायला, तर देव म्हणतात ते तर जे अपेक्षित तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ ओळखतो. तुम्ही काही मागायला गेले देवाला, तर देव तुमची कर्म तपासून पाहतो, कर्मात असेल तर देतो. कारण देव म्हणते तेही कर्मफळ निश्चित ओळखतो, कर्मात असेल तर देतो, अन्यथा देत नाही. म्हणून प्रत्येक नवस फलद्रूप होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. कुणीकडे आमच्या ज्ञानदेव तुकोबारायचे विचार आणि कुणीकडं कथाकाराचे विचार. समाज भरगटत चाललाय. संत विचारापासून दूर जाऊ नका, कुणाच्या आहारी जाऊ नका, व्रताकडे जाऊ नका, गर्दी करू नका. संत विचाराकडे या, ज्ञानेश्वरी गाथेकडे या, गीतेकडे या, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराकडे या. कथा यासाठी असते की तुम्हाला मुक्त करावं, कथा भोगासाठी नसते. आणि आज कथेत जाणारे लोक, जी लाखावर गर्दी आहे कोणाकोणाच्या कथेला, ती केवळ भोगासाठीच आहे. जयांची भजने भोगासाठी, जे आशा ती मेरे दृष्टी मंद झाली. या कथेची गर्दी ती भोगासाठी आहे. आशा आहे त्यांना काही मिळावं म्हणून, आशेचा पडदा आहे, आशेचा अंधार आहे आणि दृष्टी मंदावली आहे. ही आशा काही मागणं, आशा जावं म्हणून भक्ती आहे, इच्छा मराव्यात म्हणून भक्ती आहे, ना की आशा निच्छा वाढाव्यात म्हणून भक्ती आहे. भक्तीच्या करता करता की आमच्या मनात आशा आणि इच्छा बुजबुज झालं, हे आशा इच्छा जावात यासाठी भक्ती आहे. विरक्ती विवेक वैराग्य यावं यासाठी भक्ती आहे. श्रीगुरु भेटावं, आत्मज्ञान व्हावं, देव भेटावं, मुक्ती मिळावी यासाठी भक्ती आहे, ना की काही मागण्यासाठी. आणि म्हणून सावध व्हा, देवाकडे काही मागायचं नसतंय. देवाची भक्ती काही देवाला देण्यासाठी करायची असते. भक्तीत देवाला मागू नका, भक्तीत देवाला द्या आणि ते आवडीयुक्त नामस्मरण द्या, प्रेम द्या. देवावर एवढं ऋण करा नामस्मरणाचं की देवाचं दिवाळं निघावं. तुकोबाराय बोलले, दिवाळ खोर नारायण यावरी बहुताचे ऋण.
आपल्या नामस्मरणाच्या कर्जात, नामस्मरणाच्या ऋणात देव दबावा, त्या नारायणाचं दिवाळं निघावं. अनंत लोक त्याचं नाव घेत आहेत आणि नाम घेतले की त्याचं ऋण होतं, तो कुणाकुणाचं ऋण फेडील. मग त्याचं दिवाळं निघले तुकोबारे म्हणतात या नामस्मरणाने, दिवाळ खोर नारायण यावरी बहुताचे ऋण. ही भक्ती असते. देवाला प्रेम द्या, नाम द्या, आवडीनं नाम द्या, हे प्रेम आहे. देवाला द्या, देवाकडून घेऊ नका. तुम्हाला देणारं घेणारं कर्म आहेत, नशीब आहे, देव नाही आहे. आणि मग देवाकडे काही मागायसाठी जाऊ नका. आणि मागितल्याने मिळत असतं तर प्रत्येक नवस फलद्रूप झाला असता, पण प्रत्येक नवस फलद्रूप होत नाही. का तर देव तुमच्या कर्मतापासून, कर्मता असेल तर देतो, अन्यथा देत नाही. म्हणून नवस फलद्रूप होत नाहीत. काही होतात त्यांच्या कर्मात असतं मिळतं, कुणाच्या कर्मात नाही. देव तपासून पाहता नसेल तर देत नाही. म्हणून सगळ्याचे नवस फळत नाहीत. कोणाचे फळतात, कोणाचे फळत नाहीत. त्याचं कारण कर्मात नसतं. आहे तर मिळते कर्मात, नाही तर नाही मिळत. आणि कर्म देवाकडे न जाता आपाप देत आहे. मग देवाकडे कशा करता जायचंय? देवाची भक्ती का करायची? तर सुख शांती मिळावी, अंतकरणाला शांती मिळावी आणि देवाची भेट व्हावी, आम्हाला मुक्ती मिळावी, सुख शांती मिळावी आणि मुक्ती मिळावी, यासाठी देवाची भक्ती आहे. आणि मग कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याच बरी विठोबाची, तुकोबा राय. कथा सुख देते, कथा मुक्ती देते. आणि या सुखासाठी आणि मुक्तीसाठी कथा असते. सुखासाठी आणि मुक्तीसाठी कथा असते. ना की पैसे मागण्यासाठी, ना की नवसासायासाठी, ना की कॅन्सर नीट करण्यासाठी, ना की लेकरावळासाठी, की ना की धनावळासाठी. रोग नीट करा डॉक्टर आहेत ना, तिथं कशाला नवसन सहायचं पाहिजे? डॉक्टर सुद्धा ही औषधं देवाने दिलीत. नरबरा बोलले, रोगे दाटला आणि उदासपण ओखदिशी. रोगाने बुजबुज झाल्याने औषधावर का रुजतो? नरबरा म्हणतात आधी औषध घे आणि सोबत देवाचं नाव घे, तुला दिलासा मिळेल, साहस वाढेल. रोग नीट करायला तू देवाकडे तर जा, तू देवानी नामास्माने साहस मिळेल, तुला दिलासा मिळेल. पण रोग दुरुस्त करायसाठी प्रामुख्याने डॉक्टरकडे जा, कारण डॉक्टर की ही सुद्धा देवानंच दिलेली. नरबरा बोलतात, ना तरी आयुष्य पुरले आहे ते तर औषधी काहीच नव्हे, ते तर एकची उपयोगाचा आहे परमामृत. नीट ऐका, ना तरी आयुष्य पुरले आहे ते तर औषधी काहीच नव्हे, ते तर एकची उपयोगाचं आहे परमामृत. तुमचं जर आयुष्य संपलंय तर कोणतंच औषध काम करत नाही, तुम्हाला मारावंच लागतं. तिथं एकच औषध काम करतं, ते परमामृत, आणि ते स्वर्गात आहे. आपल्या बशीने आणायचं कुठून? म्हणून मी म्हणतो डॉक्टर लोकांनी आपल्या दवाखान्याने बोर्ड लावावेत, प्रत्येकाने ही नरबराची उभी लावावी की ना तरी आयुष्य पुरले आहे. आयुष्य पुरले म्हणजे आयुष्य संपलंय. मग तिथं कोणतंच औषध काम करत नाही, तिथं मरावंच लागतं. ना तरी आयुष्य पुरले आहे ते ते औषधी काहीची नव्हे, ते तर एकची उपयोगाचं आहे परमामृत. पेशंट मेला डॉक्टरच्या हाताने, एखादा पेशंट भांडायची तरी नाहीत नातेवाईक त्याला. नरबराचा शब्द आहे. तुमचं जर आयुष्य संपलं असेल तर कोणतंच औषध त्याच्यावर काम करत नाही, तिथं मरावंच लागतं. आणि आयुष्य शिल्लक असेल तर तुम्हाला जगावंच लागतं, तुम्हाला कोणी मारूच शकत नाही. आयुष्य ते तर जिने पुढे की गा, नरबराच्याच ओव्यात, आयुष्य ते तर जिने पुढे की गा. आयुष्य शिल्लक असेल तर तुम्हाला जगावंच लागतं. कोणताच माणूस किंवा कोणताच डॉक्टर तुम्हाला मारू शकत नाही. तुम्ही म्हणता ना डॉक्टरच्या हाताने माणूस मेला, मारूच शकत नाही. आयुष्य शिल्लक असेल तर डॉक्टर काय कोणीच मारू शकत नाही. आयुष्य ते तर जिने पुढे की गा, नरबराचा शब्द आहे, सिद्धांत आहे. आयुष्य शिल्लक आहे, जगावंच लागतं. आयुष्य संपले मरावंच लागतं. परस्पर विरोधी दोन ओव्या आहेत. ना तरी आयुष्य पुरले आहे ते तर औषधी काहीच नव्हे, ते तर एकची उपयोगाचं आहे परमामृत. आयुष्य संपले मरावंच लागतं, कोणतंच औषध काम करत नाही. आणि आयुष्य शिल्लक आहे, जगावंच लागतं, तुम्हाला कोणीच मारू शकत नाही, डॉक्टरही नाही. आयुष्य ते तर जिने पुढे की गा. आणि मग कशाला नवसन सहायचं? हा नवस केला, ते व्रत केलं, माझा कॅन्सर गेला, हे व्रत केलं, मला लेकरू झालं, हे केलं, फलन झालं, बिस्तान झालं. नरबरा तुकोबाराच्या शब्दाकडे लक्ष द्या ना. आणि म्हणून मी बोललो एवढ्या करता की ज्ञानपूर्व अवस्थेतील 3 भक्त आहेत. एक आर्तभक्त की जो पीडित आहे, शारीरिक पीडा आहे, देव माझा हा रोग नीट होऊ द्या, असे आर्तभक्त जे दुःखी आहेत. अर्थार्थी जे देवाला धन दौलत पैसाला मागतात, तो दुसरा अर्थार्थी. आणि तिसरा जिज्ञासू. हाही मागतो, जिज्ञासूही मागतो. देवाला काही मागू नये, मी म्हटलंय मागू नये. हा जिज्ञासूही मागतो, पण जिज्ञासूचं मागणं रास्त आहे. तो काय मागतो? देवा तुझी भेट होऊ दे, देवा विवेक वैराग्य दे, ज्यांनी मुक्ती मिळते. तात्पर्य जिज्ञासू भक्त काय मागतो? मुक्ती मागतो.
भगवंताची भेट मागतो, संतपद मागतो. मागू द्या ना, हे मागणं रास्त आहे, हे रास्त आहे मागणं, मुक्ती मागणं रास्त मागणे. हो का वाढावे संतान गरीब होय धनधन, धन दौलत मिळू दे, पैसा मिळू दे, हे मागावं. अरे मागतो तो भक्तच नसतो, धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, त्याची चित्ती देव कायचा. जे मागतात ते भक्तच नसतात, अभक्त असतात. जिज्ञासू मागतो, पण हे चूक नाही, हे मागणं रास्त आहे. कारण तो काय मागतो, लौकिकातलं मागत नाही धन दौलत, तो काय मागतो जिज्ञासू, देवा मुक्ती दे, तुझी भेट दे. हे रास्त मागणं, यात काय बिघडलं, याच्यात मागा ना हे. आणि म्हणून आजचा प्रस्तुत अभंग प्रामुख्यानं ज्ञानोबारायांनी जिज्ञासू भक्तासाठी लिहिलाय. ज्ञानोबारायांनी हा अभंग प्रामुख्याने जिज्ञासू भक्तासाठी लिहिलाय. जिज्ञासूला साधकही म्हणतात, जिज्ञासूला मुमुक्षुही म्हणतात. म्हणून जे मुमुक्ष आहेत, जे साधक आहेत, जे जिज्ञासू आहेत, अर्थात ज्यांना भगवत प्राप्तीची ओढ आहे, मोक्षाची ओढ आहे, देवाच्या भेटीची ओढ आहे, याला जिज्ञासू म्हणतात. आणि अशा जिज्ञासूसाठी ज्ञानोबारायांनी हा अभंग लिहिला आहे. आणि मग या अभंगामध्ये ज्ञानोबा काहीतरी उपदेश करतात. अभंग तसा सगळ्याच भक्तासाठी लागू होतो. पहिले अर्थ आणि अर्थार्थी यांच्यासाठी लागू होत नाही, अशातला भाग नाही. पण ते लागू करून घेत नाहीत, हे त्यांचं दुर्दैव आहे. हा अभंग अर्थार्थी आणि जिज्ञासू तिन्ही भक्तासाठी लिहिलाय. पण पहिले दोन भक्त अर्थ आणि अर्थार्थी धनाच्या मागे लागलेत, ते लागू करून घेत नाहीत अभंग. तो भाग निराळा, लागू करून घेतो तो फक्त जिज्ञासू भक्त. म्हणून मी म्हटलो की हा अभंग प्रामुख्याने ज्ञानोबारायांनी जिज्ञासू भक्तासाठी लिहिलाय, की जो मुक्तीचा भूक केलेला आहे. ज्ञानोबा या अभंगातून जिज्ञासू भक्तासाठी काही सूचना करतायत. ज्ञानोबा म्हणतायत की हे बाबा, तू जिज्ञासू भक्त आहे ना, परमार्थाला निघालायस ना, परमार्थ पथावर चालतोयस ना, मग मी काय सांगतो ते ऐक. जिज्ञासूला ज्ञानोबा बोलतात, हे जिज्ञासू, तू परमार्थ पथावर चालतोय, परमार्थाला निघालाय ना, मग मी काय सांगतो ते ऐक. काय की तू परमार्थाला निघालायस तर काम क्रोध टाक, तरच तुझा परमार्थ सफल होईल. आणि हे जिज्ञासू, तू जर काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघालास तर तू मूर्ख आहेस. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि ज्ञानोबा लिहित आहेत की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोच मूर्ख. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोच मूर्ख. सकारात्मक बोलत ज्ञानोबा, तोच मूर्ख. मूर्ख कोण, की जो परमार्थाला निघालाय पण सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघालाय, तो मूर्ख आहे. जिज्ञासू भक्ताला सावध केलंय की बाबा, तू परमार्थाला निघालायस, मोक्षासाठी निघालायस, पण सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघालास, तुझा परमार्थ कडीला जाणार नाही. तुझा परमार्थ कडीला जाणार नाही. हे पटवून देण्यासाठी ज्ञानोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात एक दृष्टांत दिलाय. ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की चोराच्या संगे क्रमिता पैपंथ, चोराच्या संगे क्रमिता पैपंथ ठकून या घात करतील. एखादा मनुष्य ₹1,00,000 घेतले सोबत एका बॅगेत आणि त्या पैशाचं रक्षण करण्यासाठी सोबती घेतलेत, पण ते आहेत चोर. समजा ₹1,00,000 बॅग आहे किंवा 10 लाख आहेत आपल्याजवळ, बॅगेत गाडीत कशात बी, आणि भीती वाटते कोणी हाणलं मारलं अडवलं लुटलं तर काय करावं, म्हणून आपण कोणतरी सोबती नेतो सेफ्टी म्हणून. तसं एक मनुष्य 10 लाखाची बॅग घेऊन चाललाय पैशाची, पण सुरक्षा म्हणून आपल्याला वाटेत कोणी लुटू नये म्हणून सोबती घेऊन चाललाय, पण ते आहेत चोर. आता चोराला माहिती याच्या बॅगेत 10 लाख आहेत. आडरानात शेतात लांब गाडी गेल्यावर हे चोर काय करतील, बॅग हिसकावून घेतील, हाणतील मारतील, नाही तर जीव घेतील. पैसा गेला आणि जीव गेला. तुमचा परमार्थ सफल झाला का, तुमचा प्रवास सफल झाला का. 10 लाखाची बॅग घेऊन निघाले, पण रक्षणासाठी चोर नेलेत.
त्यांनी हाणलं मारलं, पैसा घेतला, तुम्ही पैसे देत नाही म्हणून तुमचा जीवही घेतला. तुमचा प्रवास सफल झाला का? तुम्ही घरी पोहोचले का? नाही. तसं परमार्थाला निघालायत आणि सोबत कामक्रोध घेतलेत. हे कामक्रोध सुद्धा चोर आहेत. हे कामक्रोध तुमच्या परमार्थ कडीला जाऊ द्यायचे नाहीत. तुम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही म्हणून जनावरं सावध करतायत की तुम्ही पैसा घेऊन चाललायत आणि त्याच्या रक्षणासाठी चोर घेऊन चालले सोबत. चोर लुटतील, हाणतील, मारतील, खून करतील. तुम्ही घरापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तसं परमार्थाला निघालायत आणि सोबत कामक्रोध घेऊन निघालायत. परमार्थ कडीला जाणार नाही, देव भेटणार नाही, मुक्ती मिळणार नाही. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की चोराच्या संगे क्रमिता पैपंथ, चोराच्या संगे क्रमिता पैपंथ, ठोकून या घात करतील. बाबानो, पैसा घेऊन चाललायत पण रक्षणासाठी चोर घेऊन चाललायत. वाटेत लुटतील, हाणतील, मारतील, खून करतील, घात करतील. घात होईल. परमार्थाला चाललायत तो सोबत चोर घेऊन चाललेत, कोणते कामक्रोध रूपी, तेही घात करतील. परमार्थ कडीला जाऊ देणार नाहीत, देव भेटणार नाही, मुक्ती भेटणार नाही. आणि म्हणून जिज्ञासू भक्ताला इशारा करतात ज्ञानोबा की बाबा शहाणा असेल, परमार्थाला निघाला ना तर काम क्रोध टाक आणि मग परमार्थाला जा. आणि जर काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघालास तर तू मूर्ख आहेस. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. जो आपल्यासोबत काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघतो तो मूर्ख असतो. आता मला सांगा, सध्या जे लोक भक्ती मार्गात आहेत, अर्थ असो, अर्थार्थी असो, जिज्ञास असो, जे भक्ती मार्गात आहेत, अर्थाने अर्थार्थी बाजूलाच काढा, ते विषय पामारातच आले. पण जे साधक आहेत, जिज्ञासू आहेत, माळकरी आहेत, टाळकरी आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, चांगले कुशल श्रोते आहेत, निष्णात श्रोते आहेत. हे टाळकरी, माळकरी, कीर्तनकार, प्रवचनकार यांना आपण जिज्ञासू भक्त म्हणूया. असतीलच असं नाही, पण म्हणूया. मग किती कीर्तनकार, किती प्रवचनकार, किती टाळकरी यांनी काम क्रोध लोभ टाकलेत आणि परमार्थाला निघालेत? मला सांगा ना, किती कीर्तनकार आहेत, किती टाळकरी आहेत की ज्यांनी काम क्रोध लोभ टाकलेत आणि परमार्थाला निघालेत? आणि जर नाही टाकले आणि काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघाले तर ज्ञानोबा म्हणतात तुम्ही मूर्ख आहेत. ज्ञानोबा बोलतात मी नाही, भांडायचं ज्ञानोबाकडे जा, आळंदीला माझ्याकडनं काय हो. तुम्ही काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघालेत तर तुम्ही मूर्ख आहेत. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. चकार लावलाय, तोची मूर्ख. आणि म्हणून तुकोबारांनी जसे एका अभंगातून साधकाला इशारे केलेत, काही आचारसंहिता दिली, तशाच प्रकारची आचारसंहिता या अभंगात ज्ञानोबारांनी साधकाला दिली आहे, जिज्ञासू भक्ताला दिली आहे. तुकोबाराय बोलले, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. संघ सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. तुका म्हणे ऐसा साधनी जोर आहे, तोच ज्ञानला हे गुरुकृपे. तुका म्हणे आयशा, वर बोललेलं, तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे, तोची ज्ञानला हे गुरुकृपे, अन्यथा नाही. काय म्हटले तुकोबाराय? ज्ञानोबाराय जो इशारा करतात तोच इशारा तुकोबाराय करतात या अभंगातून साधकासाठी, जिज्ञासू भक्तासाठी, की साधकाची दशा उदास असावी. साधकानं आपल्या शरीराबद्दल उदास असावं. या देहावरी उदास हो ऐशा परी, उखिदा जैसा बिडारी बसला आहे. तुम्ही प्रवासामध्ये आहेत आणि तुमच्यापाशी काही वजन आहे, सामान आहे, गाठोड आहे, बॅग आहे, आणि दोन माणसं उभी आहेत बस स्टँडवर. दोघं आपल्या आपल्या गाडीची वाट पाहतात. दोन दिशेला दोन जाणार आहेत. एकाला लघवी आली, तो म्हणला गाडी आली नाही, तो पण माझ्या सामानाला लक्ष दे, मी लघवी करून येतो. हा मनुष्य गेला लघवीला.
हा गेला तेवढ्यात त्याची गाडी आली, जो राखण ठेवला त्याची गाडी आली, त्यानं त्याचं सामान तसंच टाकलं, गाडीत बसला, निघून गेला. गाडी गेली, चोराने याचं सामानच चोरून नेलं. माघारी आला तर माणूस नाही, सामान नाही. ज्या माणसाला सामानाला लक्ष दे म्हणलं, तो याच्या सामानाबद्दल उदास होता, त्याला घेणं देणं नाही, चोरी जाणवतं काही हो. याला ज्ञानोबा म्हणतात, या देहावरी उदास ऐशा परी उखिता जैसा बिडारी बसला आहे. आपल्या बिराडाला जो राखण ठेवलाय त्याची गाडी आली, निघून गेला, आपल्या सामानाबद्दल तो उदास आहे. तसं या देहाबद्दल उदास व्हा. या देहावरी उदास ऐशा परी, याला तुकोबाराय म्हणतात, साधकाची दशा उदास असावी. देहावर उदास असावं, आतून बाहेरून उपाधी नसावी, संसाराचा विसर पडलेला असावा, कुठली सकमता नसावी, इच्छा आशा नसाव्यात. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. लोकांतात सोडा, महाराज काय म्हणतात, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. एकांतात सोडा, लोकांतात सुद्धा स्त्रियाला बोलू नये. एकांतात तर नाहीच नाही हो. परस्त्रीला महाराज म्हणतात एकांतात तर बोलूच नका. साधकाचं बोलतोय मी. एकांतात तर बोलूच नका परस्त्रीला, पण लोकांतात अर्थात माणसात सुद्धा बोलू नका. तुमच्या परमार्थाला सर्वात मोठी बाधा आणणारी वस्तू जर काय असेल तर ती परस्त्री आहे. एकांती लोकांती स्त्री अशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. नाथ महाराज भागवतात लिहितात की पोटची मुलगी, सख्खी मुलगी, पोटची मुलगी, पण एकांतात एका पलंगावर आपल्या मुलीसोबत झोपू नये. नाथ महाराज भागवतात बोलतात, इतकं स्त्रीपासून दूर राहो, परस्त्रीपासून दूर राहो. परमार्थात बाधा येते, वासना बळावतात. लोलुपता काय निधळाते जिनावे, भोजन करावे परिमित. आहारी मित संतोषी माप नसवे. मपिला बोली बोली जे का मितला पावली चाली जे, निद्रेही मान दीजे अवसरी एके. खाणं पिणं, बोलणं चालणं, उठणं बसणं, आहार विहार सगळ्या संतुलित क्रिया असाव्यात. अति खाऊ नये, निवळ उपाशी राहू नये. अति चालू नये, निवळ बसू नये, राहू नये. सारखं झोपू नये, निवळ जागही राहू नये. बॅलन्स असावं. संघ सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा हरनेसी. सदैव सज्जनाच्या, संतांच्या संगतीत राहा. मुखानं सारखं भगवंताचं नाम घ्या. अशा प्रकारे साधना कराल तरच गुरुकृपेने तुम्हाला आत्मज्ञान होईल आणि देव भेटेल, मुक्ती लाभेल. अन्यथा नाही. तो का म्हणे अशा साधने जर आहे तोच ज्ञानला आहे गुरुकृपे. हे जे इशारे तुकोबाराने या अभंगातून केले साधकाला, जिज्ञासूला, तेच इशारे ज्ञानोबा इथे या अभंगातून करतायत की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. बाबा तू परमार्थाला निघालायस. खरा परमार्थी फक्त जिज्ञासू भक्तच असतो. हे अर्थाने अर्थार्थी बाजूला टाकून देतात. ते ज्ञानी चौथा तर मुक्त झालाय, त्याचा संबंधच नाही. आज हे तीनच बघायचे, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू. यातलं अर्थ आणि अर्थार्थी हे भक्तीत मोडतच नाही, ते अभक्तच आहेत. उरला फक्त जिज्ञासू. पूर्ण उपदेशच जिज्ञासूला आहे. ज्ञानोबा म्हणतात की बाबा जिज्ञासू भक्ता, तुला देव हवाय, मुक्ती हवी आहे, तर काम क्रोध लोभ सोबत घेऊन जर भक्तीला निघशील, परमार्थाला निघशील, तर तू मूर्ख आहेस. का तर पैशाची बॅग घेऊन तिच्या रक्षणासाठी तुम्ही चोर सोबत घेतलेत. चोर घात करतील, पैसे लुटतील. देवाच्या भेटीला चाललाय, मुक्तीसाठी चाललाय, पण सोबत चोर घेतलेत काम क्रोध रूपी. ती तुझा घात करतील, संसारात ओढून आणतील, विषय बलवान करतील, तुला विषय भोगायला लावतील, तुझं पतन करतील, मुक्ती दुरावेल, देव दुरावेल, तुझा घात होईल. आणि मग शहाण्या परमार्थिकानं काम क्रोध लोभ टाकावेत आणि मगच परमार्थाला निघावं. हा इशारा ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतायत. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. हा काम म्हणजे काय आणि क्रोध म्हणजे काय? पुष्कळदा काम क्रोधाचा अर्थ आम्हाला सहजासहजी कळत नाही. काम म्हणलं की आमच्या डोळ्यापुढे एकच येतं, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर कामच आहे. कामाचा एक अर्थ आहे तो, पण काम या शब्दाचा प्रमुख अर्थ होतो ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. 5 ज्ञानेंद्रिय, कान, डोळा, नाक, जीभ आणि त्वचा, हे 5 ज्ञानेंद्रिय, आणि या 5 ज्ञानेंद्रियाचा प्रत्येकाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. आणि या ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. आणि या कामातून क्रोधाचा जन्म होतो. क्रोधाला स्वतंत्र जन्म नाही.
क्रोध हा सातत्यानं कामातूनच जन्म घेतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. नवारा लिहितात, कामो जे तो उपजला ते तर क्रोधो आधीच ठेला आणि क्रोधो असे ठेला समूह जाणे. काम म्हणलं की तिथं क्रोध टपकलाच आणि काम नसेल तर क्रोध येतच नाही. कामो जे तो उपजला ते तर क्रोधो आधीच ठेला आणि क्रोधो असे ठेला समूह जाणे. कामातून क्रोधाचा जन्म होतो. आणि कामच नसेल तर क्रोध जन्मालाच येत नाही. कामच नाही ते क्रोधाची काय सांगते ते कायचे भांडण रे तुको बरं आहे. कामच नाही तर क्रोध येईल म्हणले कुठून आणि भांडण कुठून होईल. मुळाचे तोडाने होय शाखा उद्देशे तसे कामो नाशलेने नाशे क्रोधू जैसा. मूळ तोड फांदे आपाप तुटून पडतात, तसं काम तोडा क्रोध आपाप तुटून पडतो. कामवरी झाला ठाणवरी ते तर सरली वारी क्रोधाची. नानोबर आहे. कामवरी झाला ठाणवरी ते तर सरली वारी क्रोधाची. काम ठाणवरी झाला म्हणजे एका जागेवर स्थिर झाला अर्थात नाहीसा झाला, क्रोधाची वारी संपली. अर्थात काम गेला की क्रोध जातोच आणि जिथं काम आहे तिथं क्रोध टपकतोच. तात्पर्य कामातून क्रोधाचा जन्म आहे आणि क्रोधातून पुढे द्वेष आहे. कामातून द्वेष आहे, द्वेषातून क्रोध आहे, क्रोधातून भांडण तंटा आहे, हाणामारी शिवीगाळ आहे, त्यातून पाप पुण्य, पाप पुण्यातून संसार बंधन आहे. आणि म्हणून काम म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर एक अर्थ कामाचा आहेच, पण यापेक्षा कामाचा प्रमुख अर्थ आहे काम म्हणजे ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. आज ज्ञानोबा या जिज्ञासू भक्ताला इशारा करतायत की काम करो टाक आणि परमार्थाला निघ. आणि काम करो सोबत घेऊन परमार्थाला निघालास तर तू मूर्ख आहेस. का बरं? काम करो सोबत घेऊन परमार्थाला जर निघालं तर माणूस मूर्ख का? याचं कारण काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघालं तर हे काम क्रोध तुमच्याकडून पाप पुण्याची निर्मिती करून घेतात आणि हे पाप पुण्य भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि संसार बंधनात अडकावं लागतं. अगा कर्मे जे वरावे तै तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. काम क्रोधातून पाप पुण्याची निर्मिती होते आणि पाप पुण्य हे भोगूनच पार पाडावं लागतं. मुंगीच्या पायात जरी पाप पुण्य शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला भोगावंच लागतं, पुन्हा जन्म धरावेच लागतात. अर्थात तुम्हाला संसार बंधनात अडकावं लागतं. तुमचा परमार्थ सफल झाला नाही, तुमची मुक्ती गेली, देव दोरावला. परमार्थ असफल झाला, परमार्थ कडीला गेला नाही. का? तर काम क्रोध सोबत घेतले. पण काम क्रोध टाका, पाप पुण्याची निर्मिती थांबेल. पाप पुण्यच नसेल तर मुक्त व्हाल. आणि म्हणून लक्षात घ्या की 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, डोळा, नाक, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. कान ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. नरवारा लिहित आहेत, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. शब्द कानाचा विषय. डोळा, भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. ज्ञानोबर आहे. डोळा ज्ञानेंद्रिय, रूप हा डोळ्याचा विषय. रूप 2 प्रकारचे, एक भ्यासूर आणि सुरेख. सुरेख रूप डोळ्याच्या आवडीचा विषय, भ्यासूर रूप डोळ्याच्या नावडीचा विषय. नाक, गंध हा नाकाचा विषय. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदो, घ्राणाशी विषादू तोषू देता. गंध हा नाकाचा विषय. नाक ज्ञानेंद्रिय, गंध नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचा, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंध नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. त्वचा ज्ञानेंद्रिय, स्पर्श त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, जे तर वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. ज्ञानोबर आहे. त्वचा ज्ञानेंद्रिय, स्पर्श त्वचेचा विषय. एक मृदू स्पर्श आणि कठीण स्पर्श. मृदू स्पर्श त्वचेच्या आवडीचा विषय, कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. राहिली जीभ, चव हा जिभेचा विषय. रस तैसाची द्विविध रसो, जो उपजवी प्रीती आणि त्रासो, म्हणून हा अपभ्रंशु विषय सांगू. ज्ञानोबर आहे. जीभ ज्ञानेंद्रिय, रस अर्थात चव जिभेचा विषय. एक कडू आणि गोड, तसे 6 आहेत, कटू आम्ल लवण, पण 2 घ्या, गोड आणि कडू. गोड रस जिभेच्या आवडीचा विषय, कडू रस जिभेच्या नावडीचा विषय. ही 5 ज्ञानेंद्रिय, प्रत्येकाचा स्वतंत्र विषय. आणि ज्ञानेंद्रियाची ही विषय भोगणं म्हणजे काम. अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम.
आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोग तुम्हाला संसारात बांधतात आणि म्हणून परमार्थ सफल होत नाही. उदाहरण म्हणून कान सांगतो आणि पुढे चालतो. हे पाचही ज्ञानेंद्रिय सांगणं अशक्य आहे, वेळ जाणार आहे. त्यामुळे बाकीचे 4 बाजूला ठेवा. कान या ज्ञानेंद्रियाचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. जसं कान घेतलं तसंच बाकीचे घ्यायचे, त्याला सगळं लागू होतं पुढच्याला. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. ज्ञानोबा आहे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला निसर्गता स्तुती आवडते. कानाला स्तुती किती आवडते? एखाद्या माणूस मेलाय पण त्या मेलेल्या माणसाची स्तुती केली तर मेलेला जिवंत होईल, उठेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. यातली अतिशयोक्ती सोडा, ही अतिशयोक्तीच आहे, मेल्याला उठत नसतो, पण अतिशयोक्ती सोडा, यातली तीव्रता लक्षात घ्या की माणसाला स्तुती किती प्रिय आहे. कानाला स्तुती आवडते. सारखं आम्हाला वाटतं आमची कोणी शाबासकी करतं, आम्हाला शाबासकी द्यावी, तारीफ करावी, वाहवा करावी, आम्हाला नावा जावं. मनुष्य स्तुतीचाच भुकेलेला आहे. लगेच मनुष्य फुकतो स्तुतीने. माणसाला स्तुती प्रिय आहे. कानाला स्तुती आवडते, निंदा आवडत नाही. उदाहरणार्थ तुमची कोणी स्तुती केली आहे, फार तोंड भरून बोललंय, तुमची फार तारीफ केली, स्तुती केली. ज्यांनी तुमची स्तुती केली, कानाने स्तुतीपर शब्द भोगला की ज्यांनी कोणी तुमची स्तुती केली, तात्काळ तुम्हाला त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. रागद्वेष. स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं आणि तुम्ही त्याच्यासोबत सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आता तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला घाणघाण बोलले, वाचाळ बोलले, शिव्या दिल्यात, तुमची कोणी निंदा केली आहे आणि तुमच्या कानानं निंदापर शब्द भोगलाय. ज्याने कोणी तुमची निंदा केली, तात्काळ त्या निंदा करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून सारासार विचार जातो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते आणि बुद्धिभ्रष्ट झाले की तुम्ही त्या माणसासोबत गलिच्छ वर्तन करता, हाणामारी करता, शिवीगाळ करता, हंता मारता, गलिच्छ वर्तन करता आणि गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की ते तुम्हाला संसारात बांधतच. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे द्या एका. मुंगीच्या पायात का जरी पाप पुण्य तुमच्या जीवनात शिल्लक राहील तर ते भोगायसाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. जन्मावण्याच्या फेऱ्यात 84 लक्ष तुम्हाला अडकावंच लागतं. आगा कर्मे जीवरावे. आणि म्हणून भगवंत बोलले, ध्याय तो विषयान पुसा संघस्ते शिवजायते संघात संजयाते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्राश्यती. तुमची कोणी स्तुती केली, नीट ऐका विषय, कोणी स्तुती केली, ज्यांनी स्तुती केली, हे स्तुतीपर शब्द कानाने भोगलेत. ज्यांनी स्तुती केली त्याच्याबद्दल राग, रागातून प्रीती प्रेम, त्याच्याबरोबर सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली आहे, आता अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो, तो अहंकारातून ढुसणी मारतो, म्हणतो बाग तुझी निंदा केली. अहंकार तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगायला होतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात. कानाने निंदा भोगली की ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून शिवेगाळ, हाणामारी, गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म. पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे उरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. पुण्य पाप म्हणलं की संसार बंधन आलं का, तर पुण्य पाप भोगूनच पार पाडावं लागतं. मग मला सांगा, तुम्हाला संसारात कोणी बांधलं? पुण्यपापानं. पुण्यपाप कोणामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कोणामुळं? अहंकारामुळं. मग उलट घ्या आता, अहंकारामुळं ज्ञानेंद्रियाचे विषयभोग. ज्ञानेंद्रियाचा विषयभोग म्हणजे काम. काम म्हणलं की क्रोध आलाच. मग या काम क्रोधातून पुढे रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप. मग तुम्हाला संसारात बांधलं कोणी? तर पुण्यपापानं. पण पुण्यपाप कोणामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? तर काम क्रोधामुळं. म्हणजे पर्यायाने तुम्हाला संसारात बांधलं ते काम क्रोधानेच. काम क्रोधानेच संसारात बांधलं. आणि मग तुम्ही परमार्थाला निघालायत आणि काम क्रोध सोबत घेऊन निघालायत. तर ज्ञानोबा म्हणतात की तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल. परमार्थाला निघालाय जिज्ञासू भक्त, पण सोबत काम क्रोध घेऊन निघालाय.
तर या काम क्रोधामुळे तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल आणि पाप पुण्य संसारात बांधेल. पाप पुण्यानं संसारात बांधलं, पर्यायाने काम क्रोधानं संसारात बांधलं. मग परमार्थाला चाललायत, काम क्रोध घेऊन चाललायत. या काम क्रोधातून पाप पुण्य निर्माण होतं, हे पाप पुण्य संसारात बांधतंय. मग परमार्थ कडीला जावा कसा? आणि म्हणून मग काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाले तर तुम्ही मूर्ख आहेत. मूर्ख आहेत का? ते काम क्रोध पाप पुण्याची निर्मिती करतात, पाप पुण्य संसारात बांधतं, ते भोगावंच लागतं. आणि म्हणून जो जिज्ञासू भक्त, जो साधक, जो मुमुक्षु काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघतो, काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघतो, तो मूर्ख असतो. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की काम क्रोध टाक आणि मग परमार्थाला निघ, तर तू शहाणा, तुझा परमार्थ सफल होईल. अन्यथा काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघालास तर परमार्थ सफल होणार नाही. पाप पुण्याची निर्मिती करतील हे काम क्रोध, हे पाप पुण्य भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा संसारात अडकावं लागल. तू मूर्ख ठरशील. आणि म्हणून काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे, तोची मूर्ख, तोची मूर्ख. आणि म्हणून काम क्रोध लोभ टाका आणि परमार्थाला निघा. म्हणून आपली तपासणी आपण करून पहा. परमार्थात आपण आपल्या अंतकरणात डोंकावून पाहावं आणि तपासावं की मी कुठं आहे. जस्ट लाईक ए माइलस्टोन्स, किलोमीटरचे दगड असतात ना, माइलस्टोन्स म्हणतात, तसे लहान मुलामध्ये माइलस्टोन्स असतात. लहान मुले जन्मलंय 2-3 महिन्यानं पुढं सरकू लागतं, रांगू लागतं, उलतपालतं होऊ लागतं. ही प्रगती त्यामध्ये. 7-8 महिन्यांनी ते भिंतीला धरून उभा राहतं. 10-11 महिन्याचं 12 महिन्याचं झालं की पाय टाकू लागतं. 13-14 महिन्याला बरं चालतं, 17-18 महिन्याला धुमधुम पळतं. ही प्रगती आहे. धीज आर कॉल्ड ॲज दी माइलस्टोन्स. लहान मुले हलतायत नाही जागचं, ते तर पुढं सरकू लागले 2-3 महिन्यांनी. 4 महिन्यांनी उलतं पालतं व्हायले, 5-6 महिन्यांनी रांगायले, 9-10 महिन्यांनी भिंतीला धरून उभा राहतंय, 12 महिन्यांनी चलतंय, 13 महिन्याला बोलतंय, 18 महिन्याला धुमधुम पळत आहे. ही जी मुलात प्रगती, तशी आमच्या परमार्थात प्रगती असावी. आम्ही आमचा परमार्थ तपासून पाहावा की परमार्थात आमची प्रगती का अधोगती आहे. आम्ही कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, टाळकरी आहोत, उत्कृष्ट श्रोते आहोत, परमार्थाला निघालोत, आम्ही स्वतःला परमार्थिक म्हणून घेतोय. पण ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही स्वतःला परमार्थिक म्हणून घेतात, कीर्तनकार प्रवचनकार हो, पण तुम्ही परमार्थ करता असताना काम क्रोध टाकून परमार्थाला निघाले की काम क्रोध सोबत घेऊन परमार्थाला निघाले हे सांगा. मग ज्ञानोबा म्हणतात हे कीर्तनकार प्रवचनकार हो, तुम्ही जर काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाले असाल तर तुम्ही मूर्ख आहेत. हे ज्ञानोबा बोलतायत, मी नाही. तुम्ही कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, तुम्ही काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघाले, तुम्ही मूर्ख आहेत. आणि जर तुम्ही काम क्रोध लोभ टाकून परमार्थाला निघाले, काम क्रोध लोभ टाकून परमार्थाला निघाले तर तुम्ही शहाणे आहेत, तुमचा परमार्थ सफल होईल. आणि म्हणून भगवंत बोलतायत हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान न ऐकती देवही म्हणे. ज्ञानोबा लिहित आहेत, भगवान कृष्ण बोलतायत हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान न ऐकती देवही म्हणे. देव म्हणतात की माझे कान ऐकायला तयार नाहीत. काय की काम क्रोध लोभ तुमच्या शरीरात जागेत आणि तुम्हाला मोक्ष मिळालाय, शक्यच नाही. म्हणजे माझे कान ऐकायला तयार नाहीत. अर्थात काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघाला तर तुम्हाला मोक्ष मिळाला हे घडवू शकत नाही. काम क्रोध लोभ टाका तरच मुक्ती मिळेल, अन्यथा नाही. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान ऐकती देवही म्हणे. आणि म्हणून ज्याला मोक्ष प्रिय आपण पापडी आहे आत्मनाशा जो भी है तेने धराविने सोये सावधा होईजे. ज्याला मोक्ष प्रिय देव भेटा असं वाटतो त्यांनी काम क्रोधाची संगती टाकावी. देव भेटा असं वाटतो, मोक्ष मिळावा असं वाटतो, त्यांनी काम क्रोधाची संगती टाकावी. ज्ञानोबा बोलतात आपणपा पडिये, आपणपा म्हणजे मोक्ष, आपणपा पडिये आत्मनाशा जो भी है तेने धराविने सोये सावधा होईजे. ज्याला मोक्ष प्रिय देव भेटा असं वाटतो त्यांनी काम क्रोधाची संगती टाकून द्यावी. काम क्रोधाची संगती करू नये, काम क्रोधाची संगती टाकून द्यावी, तर तुमचा परमार्थ सफल होईल. अन्यथा देव बोलतायत
की हे तिन्ही जीवी जव जागती तवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. अर्थात जोपर्यंत काम क्रोध लोभ शरीरात जागे तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. का तर काम क्रोध लोभ पापाचे बाप आहेत. काम क्रोध लोभातून पापाची निर्मिती होते आणि जीवनात पाप निर्माण झाले की ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. आगा कर्मे जेवरावे तेही सुखदुःखी फळावे तया ते भोगावे यावे देहाय. काम क्रोध हे पापाचे बाप आहेत. काम क्रोध लोभ यापासून पाप तयार होतं. कसं होतं मी वर सांगितलं. आणि पाप जीवनात निर्माण झाले की ते भोगण्यासाठी जन्म धरावेच लागतात. आगा कर्मे जेवरावे. मग काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाले, त्यातून पापाची निर्मिती होते. पापाची निर्मिती झाली तर पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. परमार्थात बाधा आली, मोक्ष दुरावला, परमार्थ कडीला गेला नाही. म्हणून काम क्रोध लोभ टाका. पापाची निर्मिती होणार नाही. पापाची निर्मिती नाही तर पुन्हा जन्म देण्याची गरज नाही. तुम्हाला पुढचा जन्मच का लाभतो? जीवनात पाप पुण्य शिल्लक असेल तर. पण जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही तर पुढचा जन्म धरावा लागत नाही, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात लिहितात की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पायवी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्यापाशी गडगंज पुण्य आहे आणि नगभर पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्यापाशी गडगंज पाप आहे आणि नगभर पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाल. कळतंय ना? गडगंज पुण्य आहे पण उगाच थोडं पाप आहे, स्वर्गाला जाल. खूप पाप आहे उगाच थोडं पुण्य आहे, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. आणि पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाहिजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. आणि मग जीवनात पाप पुण्य शिल्लक ठेवू नका, मुक्त व्हाल. काम क्रोधाची संगती टाका, जीवनात पाप पुण्याची निर्मिती होणार नाही. शिवाय काम्य कर्म करू नका, तुमच्या जीवनात पुण्य येणार नाही. निषिद्ध कर्म करू नका, तुमच्या जीवनात पाप येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण ते ईश्वरार्पण बुद्धीने करा. त्या कर्माचं फळ पुण्य देवाला अर्पण करा. अशा प्रकारे तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल. आणि म्हणून नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्याचं फळ पुण्य देवाला अर्पण करा. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. जीवन पाप पुण्यरहित झालं. काम क्रोध लोभ टाका, जीवनात पाप पुण्य येणार नाही. जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी सद्गुरू शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. पण काम क्रोध जर सोबत असतील आणि परमार्थाला निघालायत तर जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल. हे पाप भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावाच लागतो. म्हणून श्रीगुरू येत नाही आणि मुक्ती देत नाही. आणि म्हणून काम क्रोध टाकायचेत आणि परमार्थाला निघायचे. आणि म्हणून ज्ञानावाला इशारा करतात की काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघाले परमार्थाला तर तुम्ही मूर्ख आहेत. काम क्रोध लोभ टाका, काम क्रोध लोभ टाका आणि परमार्थाला निघा, मगच तुम्ही शहाणे आहेत. आणि म्हणून काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. परमार्थ पथावर चालताना जे प्रमुख शत्रू तुम्हाला आडवे येतात त्यात पहिला अहंकार आहे. त्यांना बरा बोलले ते अडवावाय आले दोषवैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही परमार्थाला निघालात तर तुमची वाटमारी करण्यासाठी, तुम्ही देवापर्यंत पोहोचू नये, तुमची वाटमारी करण्यासाठी कोणतरी आडवं येतं. काही चोरं आडवे येतात. त्यात पहिला चोर अहंकार, याला धोपटा म्हणले. ते अडवावाय आले दोषवरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही अहंकाराला धोपटा म्हणले. हा सर्वात मोठा शत्रू आहे परमार्थ पथावरचा. आणि अहंकाराच्या पोटी काम करत जन्माला येतात. मी बोललो की तुमची कोणी निंदा केली, घाण बोलले, अहंकार आतून ढुसणी मारतो. भाग म्हणतो तुझी निंदा केली आणि तुमच्या कानाला निंदापर शब्द भोगायला होतो. निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवीगाळ, त्यातून पाप, पापातून संसार बंधन. पाप भोगावंच लागतं. आगा कर्मे जेवरावे. मग परमार्थात तुम्हाला प्रामुख्यानं कुणी अडवलं? देवाकडे जात असताना अहंकारानं. आणि अहंकाराच्या पोटी काम करत आहेत, न निंद्याचे विषय भोगेत. मग अहंकार जर मेला तर काम क्रोध नाही, द्वेष नाही,
गलीचे वर्तन नाही, पाप पुण्य नाही, संसार बंधन नाही. पण अहंकार मारा, कामक्रोध मारा, आणि अहंकाराने कामक्रोध मारण्यासाठी सर्वात बलवान साधन आहे रामनाम. आणि मग तुकोबाराचे बंधू म्हणतायत, कानोबर आहे की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. रामनामानं काम क्रोध जातात, अहंकारही जातो. काम क्रोध जातात, अहंकारही जातो. आणि म्हणून काम क्रोध टाका आणि परमार्थाला निघा, तुमचा परमार्थ सफल होईल. काम क्रोध टाका आणि परमार्थाला निघा, परमार्थ सफल होईल. आणि म्हणून दानोबर आहे या चरणामध्ये आम्हाला इशारा करतायत की बाबांनो, आर्थ आणि अर्थार्थी या दोन भक्ताचं सोडून द्या. पण जो खरा भक्त आहे, ज्याला देव भेटा असं वाटतो, जो जिज्ञासू आहे, मुमुक्षु आहे, साधक आहे, त्याला मी इशारा करतो की तुला वाटतं ना देव भेटावा, मुक्ती मिळावी, मग काम क्रोध टाक. काम क्रोध टाकलेस तरच तुझा परमार्थ सफल होईल, अन्यथा नाही. आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात दानोबराय आम्हाला इशारा करतायत, सावध करतायत की तुम्ही परमार्थ पथावर चालतायत, परमार्थाला निघालायत, पण काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघाला तर तुम्ही मूर्ख आहेत. तुमचा परमार्थ कडीला जाणार नाही. आणि काम क्रोध टाकले तर तुमचा परमार्थ नक्कीच कडीला जाईल. आणि म्हणून काम क्रोध टाका, परमार्थ कडीला जाईल. काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघालात तर परमार्थ कडीला जाणार नाही, तुम्ही मूर्ख आहेत. आणि म्हणून दानोबराय लिहितात की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या आणि तिसऱ्या चरणात दानोबरायांनी दोन दृष्टांत दिलेत. पहिल्या आणि तिसऱ्या चरणात मी पहिल्या चरणातला दृष्टांत सांगितला की तुमच्यापाशी 10 लाखाची बॅग आहे आणि त्या 10 लाखाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सोबती घेतलेत, पण ते सोबती चोर आहेत. आता पैशाच्या रक्षणासाठी जर चोर नेले तर ते चोर तुम्हाला बदाडून हाणून मारून खून करून पैसे घेऊन पळून जातील, तुमचा खून करतील, तुम्ही घरापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तसं तुम्ही परमार्थाला निघालात आणि काम क्रोध लोभ घेऊन निघालात. हे काम क्रोध लोभ तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती करतील आणि तुम्हाला संसारात बंधनात बांधतील, तुम्हाला मोक्षाच्या मुकामापर्यंत पोहोचू देणार नाहीत, परमार्थ सफल होणार नाही. अशाच प्रकारचा एक दृष्टांत दानोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात देत आहेत आणि माऊली लिहित आहेत, बांधोनिया शिळा पोहू जाता सिंधू. बांधोनिया शिळा पोहू जाता सिंधू, पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. दानोबराय म्हणतात, अशाच एक प्रकारची वही दानोबराय लिहित आहेत 16व्या अध्यायात की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवन. पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवन का जीवा जेवण काळकुटाचे. एक मनुष्य समुद्र पोहून चाललाय. आता समुद्र हा हजारो किलोमीटर लांब असतो, हजारो किलोमीटर. पृथ्वीवर 3/4 पाणी आणि 1/4 जमीन आहे, 12 पाणी 4 जमीन आहे. आता हजारो किलोमीटर लांबीचा समुद्र. अहो, माणसाला 100 फूट नदी पोहून जाणं होत नाही, लगेच हातपाय गळतात. ते पाणी ओढायला फार ताकद लागते. 100 फूट नदीचं पात्र क्रॉस करून जाणं मुश्किल असते. तर हजारो किलोमीटरचा समुद्र शक्य पोहून जाणं शक्यच नाही. पण तरी एक मनुष्य शहाणपणा केला, त्याला समुद्र बहुबळावर पोहून जायचं आहे आणि ती दगडाला पाषाण बांधून, मोठा दगड बांधून, पोटी बांधोनी पाषाण समुद्रबाही अंगवन का जीवा जेवण काळकुटाचे. एका माणसाला खूप भूक लागली, काळकुट विष प्याला भूक भागायसाठी. जगेल का मरेल? मरेलच की. समुद्र पोहून जायचा बहुबळावर,
पण मोठी शिळा, मोठा दगड बांधलाय. तरेल का बुडेल? बुडेलच की. तशीच गोष्ट ज्ञानोबा इथं म्हणतायत की बांधून या शिळा पोहू जाता सिंधू, पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. पोटाला मोठी शिळा बांधली. जुन्या काळात ते थारोळं बांधायला वगैरे शिळा असायच्या, 7 फूट 8 फूट 10-10 फूट लांबीच्या मोठ्याल्या शिळा. दगड वेगळा आणि शिळा वेगळी. शिळा लांब आकाराची असते. जुने हेमाडपंथी मंदिरला आहेत 5 शिळा, 8-8 10-10 फूट लांबीच्या शिळा असतात आणि खूप दांडग्याच्या दांडग्या. 10-10 माणसाला उघड उचलत नाही तो दगड. अशी मोठी शिळा पोटाला बांधली आणि समुद्र पोहून चाललाय बहुबळावर. ज्ञानोबा म्हणतात तो मूर्ख आहे, मतिमंद आहे, तात्काळ बुडेल म्हणले. समुद्रात उडी मारली की बुडेल. पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. बांधून या शिळा पोहू जाता सिंधू, पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. पोटाला मोठी शिळा बांधली आणि समुद्र पोहून चाललाय. समुद्रात उडी मारल्या मारल्या बुडेल आणि मरेल म्हणले. पावे मतिमंदू शीघ्र मृत्यू. समुद्रात उडी मारल्या मारल्या मरेल. तसं काम क्रोध लोभ सोबत घेऊन चाललेत. काम क्रोध लोभ सोबत घेऊन चाललेत. तात्काळ बुडाल भवसागरात. तात्काळ बुडाल. परमार्थ कडीला जायचं नाही. म्हणून 2 उदाहरणं दिले ज्ञानोबारायांनी की चोर सोबत घेऊन चालत पैशाच्या रक्षणाला. ते चोरच पैसे लुटतील, तुम्हाला मारतील. समुद्र पोहून चाललात पण पोटाला मोठी शिळा बांधून तात्काळ मराल. तसं काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघालात, तात्काळ भवसागरात बुडाल. परमार्थ कडीला जाणार नाही. मग काम क्रोध लोभ टाका आणि परमार्थाला निघा, तर परमार्थ सफल होईल. आणि म्हणून लक्षात ठेवा की काम क्रोध लोभ हे परमार्थ पथावरील सर्वात मोठे शत्रू आहेत. अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सर्व षडरूपोन हा 7वा अहंकार हे परमार्थ पथावरील सर्वात मोठे शत्रू आहेत. यांचा फडशापारा परमार्थ सफल होईल. काम या शब्दाचा एक अर्थ आपण पाहिला. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. काम या शब्दाचा अजून एक दुसरा अर्थ आहे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. हाही कामच आहे. हा देखील काम जिंकावाच लागतो. कारण ब्रह्म शुद्ध आहे, ब्रह्म पाक आहे. आणि ज्यावेळेस तुमचं अंतकरण पाक होईल त्यावेळेस तिथे नारायण येऊन राहतो आणि ते पाक अंतकरण नारायण भोगतो. आणि मग तुकोबारा लिहितात की तुका म्हणे पाक मन नारायण ते भोगी. तुका म्हणे पाक मन नारायण ते भोगी. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहते ते. तुमचं चित्त निर्मळ करा, पाक करा, शुद्ध करा. तिथं गोपाळ कृष्ण येऊन राहतो आणि त्या अंतकरणाला भोगतो. तुका म्हणे पाक मन नारायण ते भोगी. नारायण ते भोगी. नारायण तिथे येईल, राहील आणि भोग घेईल त्या अंतकरणात. पण त्या अंतकरण पाक पाहिजे, शुद्ध पाहिजे. त्यासाठी कामवासना जावी लागते. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग इच्छा तर मेल्याच, आशा मेल्या, पण त्यासोबत कामवासनाही मरावी लागते. लैंगिक कामवासना तीही मरावी लागते. ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वाद झाला माझे. चैतन्य कुठं वास करतं? ज्या माणसामध्ये एकही दुर्गुण नाही. आणि स्त्री लंपटपणा हा दुर्गुणच आहे. म्हणून हाही काम जावाच लागतो, तर भगवंताची प्राप्ती होते. आणि हा काम फार बलवान आहे. हा काम म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना, हा काम अतिशय बलवान आहे. भल्या भल्याची फजिती केली. नाथ महाराजांनी यडकामदन या अभंगात, या भारुडात यादीच दिली. आता यादी सांगत बसत नाही, मोठी यादी आहे. पुन्हा कोणाला धडका दिला त्या कामाने, मोठी यादी आहे. भल्या भल्याचं पतन केलं. काम किती अवघड असतो याचं उदाहरण सांगताना एक दर्शन सांगतो म्हणजे लक्षात येईल. पराशर ऋषी, काम जिंकणं किती अवघड आहे, काम जिंकणं किती अवघड आहे. दर्शन सांगतो. पराशर ऋषी यमुना नदी क्रॉस करून पलीकडे चालले. नावेतून जायचे. नावेत एक मुलगी आहे, तिचं नाव मत्स्यगंधा. ही नावाड्याची मुलगी आहे, नाव चालवते. तिच्या नावेत हे पराशर ऋषी बसलेत. आणि ही मत्स्यगंधा, तिच्या अंगाचा माशासारखा वास यायचा म्हणून मत्स्यगंधा म्हणायची. नाव मत्स्यगंधा. ही मत्स्यगंधा इतकी रूपवान, इतकी रूपवान
पराशर ऋषीचं मन भाळलं, तिला लग्नाची मागणी घातली. ती म्हणेल माझ्या वडिलाला विचारा. वडिलाला विचारलं, वडील राजी झाले, दोघांचे लग्न लावून दिले. वडील निघून गेले, पण हे नावेतून प्रवास करत होते. आता पराशर ऋषी म्हणू लागले की आता लग्न झालंय आपलं, आपण रीतसर नवरा बायको आहोत, आपण काम भोगूयात, संसार करूयात, भोग घेऊयात. ही मत्स्यगंधा म्हणते, स्वामी जरी आपण नवरा बायको असलो, पती पत्नी असलो, तरीही दिवसा आकाशात सूर्य असताना पत्नीशी भोग घेऊ नये, पाप लागतं. पराशर ऋषी म्हणतात एवढंच ना, मंत्रविद्येने भरपूर ढग आणले आभाळात, असं आकाशात ढग आणले, सूर्य झाकून टाकला. म्हणले गेला का नाही सूर्य, आता काम घेऊ, म्हणले आता भोग घेऊ. मत्स्यगंधा म्हणते, स्वामी आपण पाण्यात आहोत, पाण्यात भोग घेणं पाप आहे. मंत्रविद्येने 15 फूट नाव उचलली पाण्याच्या वर, म्हणले आता आपण पाण्याच्या बाहेर आहोत. पराशर ऋषीने मत्स्यगंधेसोबत भोग घेतलाच. मला सांगायचे की मंत्रविद्येने पराशर ऋषी नाव 15 फूट वर उचलतो, आकाशात ढग आणून सूर्य झाकवतो. मंत्रविद्येने एवढी अवघड कामं करता आली पराशर ऋषीला, पण मंत्रविद्येने आपला स्वतःचा काम दाबता आला नाही. काम वैरी आहे, कामाजी कोतवाल, काम बलवान आहे, भल्या भल्याला नागवलं यांनी. कामदेव मूर्खी विनत होते. विश्वामित्राची भेट झाली. विश्वामित्र म्हणाले, कामदेव मूर्खी विनता, कुणाला जाळ्यात अडकवायचंय, मला का? विश्वामित्र म्हणतात, मला का? कामदेव म्हणतो, कामदेव विश्वामित्राला म्हणतो, अरे तुला मूर्खीची काय गरज आहे, तुला तर माझी मेनकाच पुरेशी आहे. आणि मेनकेच्या जाळ्यात अडकला तो विश्वामित्र. तुला तर माझी मेनकाच पुरेशी आहे. मग म्हणले कुणासाठी मिळतो जाळं, कुणासाठी जाळं विणतो? का म्हणतो, अरे शुकदेव आणि मारुती माझ्या ताब्यात येत नाहीत, या दोघांसाठी मी जाळं विणतोय. आणि शेवटपर्यंत शुक आणि मारुती कामाच्या ताब्यात आलेच नाही. खेळा माझी हनम्या शहाणा. मारुतीराय आणि शुकदेव दोघाला कामदेव आपल्या कचाट्यात घेऊ शकला नाही, बाकी सगळ्यांना घेतलं. इतका काम बलवान आहे. हाही काम जिंकलाच पाहिजे, हाही परमार्थात बाधाच आणतो. कारण भगवत भीतीसाठी तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य आवश्यकच आहे. संसार करून शेवटी होईना पण हा काम जिंकावं लागतो, ब्रह्मचर्य आवश्यक. तेव्हा मन पाक होतं आणि या पाक मनात पांडुरंग परमात्मा येऊन राहतो. तुका म्हणे पाक मन नारायण ते भोगी. म्हणून काम या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक अर्थ ज्ञानेंद्राची विषय भोग, आणि काम या शब्दाचा दुसरा अर्थ होतो कामवासना, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. हे दोन्ही प्रकारचे काम जिंकावे लागतात. आणि म्हणून परमार्थाला निघताना धनोबाने 2 उदाहरणं देत आहेत. मी बोलून गेलो की पहिलं चोराचं उदाहरण दिलं आणि दुसरं शिळेचं उदाहरण दिलं की बाबा तू समुद्र पोहून चाललायस, स्वबळावर चाललायस. अरे एकटा स्वबळावर चालला तर 100-50 फूट जाशील तरी पुढं, पण मोठी शिळा पोटाला बांधलीस आणि पोहायचा विचार करतोय. अरे तू समुद्रात उडी मारल्या बुडशील, तसं काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघाला असं तात्काळ भवसागरात बुडशील, तुझा परमार्थ सफल होणार नाही. बरोबर, पोटी बांधवानी पाषाण समुद्र भाई अंगवन का जीवाय जेवण काळकुटाची. खूप भूक लागली, काळकुट उष्प्याला, जगेल का मरेल. समुद्र पोहून चाललाय भाऊबळावर, पण मोठी शिळा बांधली पोटाला, तरेल का बुडेलच. म्हणून पोटाला दगड बांधून शिळा बांधून समुद्र पोहणं ही कार्यसिद्धी जशी मूर्खपणाची आहे, तशी काम क्रोध लोभ सोबत घेऊन माझा परमार्थ सफल होईल असं म्हणणं ही कार्यसिद्धी मूर्खपणाची आहे. हनुमंताना लिहित आहेत की काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी यायचा गा. पोटाला दगड बांधून समुद्राच्या पैल तीराला पोहून जाणं ही कार्यसिद्धी जशी मूर्खपणाची आहे, शक्य नाही, तसे काम क्रोध लोभ सोबत घेऊन
मी मोक्ष मिळवेल हे बोलणं कार्यसिद्धी होईल हे म्हणणं मूर्खपणाचं. म्हणून ठावोची पुशी यायचा का, काम क्रोधाचा ठाव पुसा, अंतकरणातून त्यांना हकलून द्या, मुक्त व्हाल, परमार्थ सफल होईल. आणि मग ज्ञानोबा लिहितात की त्रिदोषी सांडिले शरीर त्रिदहा निमाले अंतर जैसे होय. त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदहा निमाले अंतर जैसे होय. जोपर्यंत कफ वात आणि पित्त शरीरात आहे तोपर्यंत तुमचं शरीर ठणठणीत राहत नाही. जोपर्यंत गावात चोरी चाडी आणि सिंदळकी आहे तोपर्यंत गावात शांती नांदत नाही. जोपर्यंत अंतकरणात त्रिविध ताप आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, तोपर्यंत अंतकरणाला शांती मिळत नाही. तसे जोपर्यंत काम क्रोध लोभ जीवनातून जात नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही. यांना घाला. आणि मग नरवारातली ते काही एखाद्याने अवचटे हे ती कळी साकड तुटे, मग तो चालू लागे वाटे आपुली. ही तीन कड्याची काम क्रोध लोभाची साखळी तुटली की तो मग धडधपट देवाच्या दिशेने चालू लागतो. अर्थात जीवनातून काम क्रोध गेले की सण तो देवाच्या दिशेने निघतो. आणि मग जाताना नरवारा लिहितात ते तर प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा ते खेवे आटे डिंडिमा संसारिक. आणि मग ज्याचे काम क्रोध लोभ गेलेत त्याला प्रिय आत्मा भेटतो, श्रीगुरु भेटतो, पुढे आत्माही भेटतो आणि त्याच्या जीवनातली दिंडीमा म्हणजे जन्ममृत्यूचा फेराही संपतो. आणि मग काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तो इतुलिया लाभा गोसावी होय. ज्ञानोबा आहे काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तो इतुलिया लाभा गोसावी होय. म्हणजे काम क्रोध लोभाचा झाडा करतो, अर्थात आपल्या जीवनातून घालून टाकतो काम क्रोध लोभ, तो मुक्त होतो, तो देव होतो, तो संत होतो. एवढा मोठा लाभ त्याला होतो. काम क्रोध लोभा झाडी करून टाके उभा तो एवढिया लाभा गोसावी होय. तो विश्वाचा धनी होतो, तो प्रत्यक्ष पांडुरंग होतो. मग काम क्रोध लोभ मारा, प्रत्यक्ष पांडुरंग व्हाल, मुक्त व्हाल. हे करत असताना आणखीन चौथ्या चरणामध्ये ज्ञानोबा आहे एक सल्ला देत आहेत आणि चौथ्या चरणात माऊली लिहित आहेत की देहग्रह भ्रांती सोडून या द्यावे, देहग्रह भ्रांती सोडून या द्यावे, साधन करावे शुद्ध मार्गे. दुसऱ्या चरणात सांगितलंय काम क्रोध लोभ टाका, मुक्त व्हाल, देव भेटेल. चौथ्या चरणात सांगतात की देहग्रह भ्रांती सोडून या द्यावे, साधन करावे शुद्ध मार्गे. मी देह आणि देह संबंधीनी माझं ही भ्रांती आहे आणि मी देह नसून आत्मा आहे, याला म्हणतात भ्रांती जाणं. जगात सत्य आहे, मी देह नसून जगात सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं आहे ही भ्रांती आहे. जगात सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं आहे ही भ्रांती आहे. पण जगात मिथ्या आहे आणि मी देह नसून आत्मा आहे या बोधावर आरूढ होणं म्हणजे भ्रांती जाणं, अज्ञान जाणं, यालाच आत्मज्ञानही म्हणतात. ही भ्रांती टाकून द्या की मी देह आहे ही भ्रांती टाका, देह संबंधी माझा आहे ही भ्रांती टाका, जगात सत्य आहे ही भ्रांती टाका. मग जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ व्हा. अर्थात तुमची भ्रांती गेली. म्हणून देह, धन, दौलत, मुलं बाळ यांची भ्रांती टाका. मी देह आहे, देह संबंधी बायकाबरोबर माझे आहेत ही भ्रांती टाका. काम क्रोध लोभ तर टाकाच, पण सोबत मी देह आणि देह संबंधीने माझं ही भ्रांती टाका, तुम्हाला देव भेटेल. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे की या जगात तुमचा सगळ्यात मोठा वैरी कोण आहे? जग तुमचा वैरी नाही, तुमचे खरे वैरी आहेत तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं हे तुमचे खरे वैरी आहेत. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला कोण घालतं, पुन्हा पुन्हा कोण मारतं, तुम्हाला 84 लक्षणी कोण फिरायला लावतं? संपत्ती आणि बायका मुलाची आसक्ती. मग ज्यांच्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा मरावं लागतं, जन्मावं लागतं, ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. आणि मग तुकोबरा लिहित आहेत की ग्रह माया पुत्रदारा
ग्रह माया पुत्रदारा हेतू आवडी नरकात हारा. पुन्हा एका चरण. ग्रह माया पुत्रदारा हेतू आवडी नरकात हारा. ज्याला घर हा मायाचा फापट पसारा, जमीन जायदाद, मुलं आणि बायको हे आवडतं तो नरकालाच जातो. नरकालाच जातो. ग्रह माया पुत्रदारा हेतू आवडी नरकात हारा. ज्याला संपत्ती आणि मुलं बाळ याचं आकर्षण आणि आवड आहे तो शेवटी नरकालाच जातो. नरकालाच जातो. हनुमान ज्ञानोबा इशारा करतायत की देहग्रह भ्रांती ही सोडून द्या. यांची आसक्ती सोडा. देहाची आसक्ती सोडा. घराची आसक्ती सोडा. ही भ्रांती आहे, खोटं आहे, सोडा आहे. हनुमान ज्ञानोबाच म्हणतात की ग्रहधारा पुत्री नाही जाय मैत्री, ज्ञानाची धात्री आपणतो. ग्रहधारा पुत्री नाही जाय मैत्री, ज्ञानाची धात्री आपणतो. ज्याला घरदार बायका मुलाची मैत्री नाहीये तो ज्ञानाला पात्र आहे, तो संत पदाला पात्र आहे. आणि ज्याला घरदार बायका मुलं जमीन जात याची मैत्री आहे तो नरकाला जातो, तो नरक पदासाठी पात्र आहे. पण ग्रह दारा पुत्र जमीन जायजात यांची आसक्ती टाका, ही भ्रांती टाका. नवरा लिहित आहेत की झाडाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी तितुली आसक्ती नाही. आपण जर प्रवासात आहोत आणि दुपारी ऊन लागतो म्हणून एका झाडाखाली बसलोत, सावलीत बसलोय आणि उठून चाललो तर त्या सावलीची आसक्ती धरतो का? अजिबात नाही. उठता निघून जातो. झाडाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी तितुली आसक्ती नाही. दुपारी झाडाखाली बसलोय सावलीमध्ये ऊन टाळण्यासाठी, उठून गेलो, त्या सावलीची आसक्ती नाहीये, तशी घराची आसक्ती नसावी. आपलीची सावली वाटे जाता मिनली है ना, स्त्रियेचे तैसे ललुप्य नाही. सावलीत बसलोय, उठून गेलोय तर आसक्ती नाहीये, अशी घराची बायका मुलाची आसक्ती नसावी. आणि प्रजा जे झाली, वस्ती की राहिली का गुरुवे बसली रुखातळी, जगाची आसक्ती नसावी, मुलाबाळाची आसक्ती नसावी, संपत्तीची आसक्ती नसावी. आणि संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसता की जसा वाटे जाता साक्षी ठेवला. जसं बोललो त्या एसटीचं उदाहरण दिलं मी. दुसऱ्या माणसाला मी लघुशंका करून येतो, लघवी करून येतो, माझ्या सामानाला लक्ष दे, त्याची गाडी आली, निघून गेला, तो अनासक्त आहे तुमच्या सामानाबद्दल. तसं संसाराबद्दल, मुलाबाळाबद्दल, जायजादीबद्दल अनासक्त राहा, देव भेटेल. या सूचना आहेत ज्ञानोबारांनी केलेल्या. या देहावरी उदास वयशा परी उखिदा जैसा बिडारी बसला आहे. यासाठी भगवंताचं नित्य नाम हवंय. देहाचा विसर पडावा यासाठी भगवंताचं नित्य नाम हवंय. मुलाबाळाचा विसर पडावा, बायकोचा विसर पडावा, संपत्तीचा विसर पडावा यासाठी मुखामध्ये नित्य नाम हवंय. कारण भगवंताच्या नामानं मनाचं उन्मन होतं. मन मरतं, मन मेले तुम्ही सगळे विसरता. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नाम मुखात निरंतर असेल, रामकृष्ण नाम मुखात निरंतर असेल तर मनाचं उन्मन होतं, मन मरतं. आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो. देहाचा विसर ही मुक्ती असते. आणि देहाचा विसर पडला, देहाचा विसर पडणं म्हणजे देहावर उदास होणं. देहाचा विसर पडला की धन दौलत बायका मुलं यांचाही विसर पडतो. तुम्ही देहाचा विसर पडला की देहार्थ उदास होताच, पण धन दौलत आणि बायका मुलं यांच्यावरही उदास होता. म्हणजे या देहावरी उदास व्हायच्या परी उखिदा जैसी बिडारी बसला आहे. देहग्रह भ्रांती सोडून या द्यावे. देहावर उदास व्हा. कसं उदास व्हावं? नित्य रामनाम घ्या. रामनामानं काय होतं? रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नाम नित्यमुखात असेल तर मनाचं उन्मन होतं, मन मरतं. मन मेलं की देहाचा विसर पडतो. देहाचा विसर ही मुक्ती असते. हनुमंत तुकोबारा विनंती करतायत पांडुरंगाला की देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. तुम्हाला देहाचा विसर पडला तरच सुख मिळतं, अन्यथा मिळू शकत नाही. जोपर्यंत तुमचं मन जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही देहात आहात, देहाचा आठव आहे.
आणि देहाचा आटव आहे तोपर्यंत जीवनात दुःख आहे. मन मेलं रामकृष्ण नामाने की देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडला की तुम्ही आत्मसुखात जगत असता. म्हणून मनाचं जिवंत असणं हे दुःख आहे आणि मनाचं मरणं हे सुख आहे. मन मारा, सुखी व्हाल आणि मुक्त व्हाल. मन रामनामानं मरतं. मन मेलं की सुखी व्हाल आणि मुक्त व्हाल. कसं? तर मनाचं मरणं, देहाचा विसर. देहाचा विसर ही मुक्ती असते. आणि म्हणून विनंती, देहाचा विसर पाडी मज. आणि म्हणून इथं ज्ञानोबा या चौथ्या चरणात टिप्स देत आहेत, हिंट्स देत आहेत, साधकाला सूचना देत आहेत की बाबा देहाबद्दल उदास राहा. ते जसं तुकोबा बोलले की साधकाची दशा उदास असावी, तसं इथं देहाबद्दल उदास राहा. देहाबद्दल उदास राहण्यासाठी रामकृष्ण नाम घे. मन मरल, मन मेले की देहाचा विसर पडेल. देहाबद्दल तू उदास झाला. रामकृष्ण नाम जप, मन मरेल, मन मेलं की घराबद्दल, बायकाबद्दल उदास होशील. आणि मी देह संबंधीने माझं ही जी भ्रांती आहे ती निघून जाईल. आणि मग महाराज म्हणतात की देहग्रह भ्रांती सोडून या द्यावे. रामकृष्ण नामानं तुमची देहाबद्दल, घराबद्दलची भ्रांती निघून जाईल. मोठी गंमत आहे की इथं ओतप्रोत देवच भरलाय. अर्जुना मी नसे असा कौन उठावासे, परी प्राणियाचे दैवे कसे जे न देखती माते. अर्जुना मी नाही अशी जागाच नाही म्हणले. प्रत्येक ठिकाणी मी आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. धरिली सोंगे यांनी अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेले सोंगे. जगात एक भगवंतच नटला हे समजते ही श्री वासुदेव. जगात एक देवच ओतपोत भरलाय. पण देव जगात नटलाय, जगात सर्वत्र देवच नांदतोय, तरी आम्हाला जगात देवरूपानं दिसत नाही. याला भ्रांती म्हणतात. जगात देवच नांदतोय, पण जगात देव नांदत असूनही हे जगात देवरूपानं न दिसणं ही भ्रांती आहे. मग ज्या दिवशी तुम्हाला जगत देवरूपानं दिसल, जगत परमात्मा स्वरूप दिसल, त्या दिवशी तुमची भ्रांती गेली. आणि त्यासाठी मन मारावं लागतं. त्यासाठी रामनाम घ्यावं लागतं. निरंतर रामनाम घ्या. मन मरेल. मनाचं उन्मन, मनाचं उन्मन झालं की देहाचा विसर आहे, बायकामुलाचा विसर आहे, जगताचाही विसर आहे, गणागोताचा विसर आहे, सगळा विसर आहे. जगत तुम्हाला जगत रूपानं दिसणार नाही, परमात्मा स्वरूपानं दिसल. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं आणि तो परमात्मा मीच आहे हे अद्वैत असतं. अद्वैतात उभं राहणं हे संतपद असतं, मुक्ती असते. आणि म्हणून ज्ञानोबा चौथ्या अध्यायात साधकाला इशारा करतात की बाबा देहग्रह भ्रांती सोडून द्यावे, साधन करावे शुद्ध मार्गे. आणि मग शेवटच्या चरणात म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल, नाहीतरी चढेल मध्यभागी. ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल, नाहीतरी चढेल शुद्ध भागी, नाहीतरी चढेल मध्यभागी. ज्ञानोबा म्हणतात शेवटच्या चरणात की मी वर जे ज्या गोष्टी सांगितल्यात, ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल. हे जिज्ञासू भक्ता, हे साधका, हे मुमुक्षु, तुझं तेव्हाच फावेल, तेव्हाच साधेल. अर्थात तुझा परमार्थ तेव्हाच कडीला जाईल. कधी? मी वरच्या 4 चरणात ज्या गोष्टी सांगितल्यात. काय सांगितल्यात? की काम क्रोध लोभ टाक आणि परमार्थाला निघ, तुझा परमार्थ सफल होईल. आणि काम क्रोध लोभ घेऊन जर परमार्थाला निघशील तर काम क्रोधामुळे तुझ्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल. पाप पुण्य बघण्यासाठी पुन्हा पुन्हा संसारात अडकावं लागेल. परमार्थ कडीला जाणार नाही, तू संसार बंधनात अडकशील. काम क्रोध टाक आणि परमार्थाला निघ, ही महत्वाची सूचना दुसऱ्या चरणात केली आहे. आणि चौथ्या चरणात ज्ञानोबा म्हणतात की निरंतर रामनाम घ्या, मनाचं उन्मन होईल, मन मरेल, देहाचा, बायका मुलाचा, घरादाराचा, संपत्तीचा, सर्वाचा विसर पडेल. तुम्ही या सर्व बाबतीत उदास व्हाल आणि तुमचा परमार्थ कडीला जाईल. अन्यथा तुम्ही काम क्रोध लोभ सोबत घेतले आणि परमार्थाला निघाले तर ज्ञानोबा 2 उदाहरण देत आहेत. पहिलं उदाहरण की तुमच्यापाशी 10 लाखाची बॅग आहे, त्या 10 लाखाच्या रक्षणासाठी तुम्ही चोर सोबत घेतले आणि चोराला माहिती आहे बॅगेत पैसे आहेत. थोडं पुढे आढळणात गेले की चोर बदाडतील, बॅग हिसकावून घेतील, तुम्हाला हकलून देतील किंवा नाही दिली बॅग तर मारून टाकतील. तुमचा प्रवास कडीला जाणार नाही, तुम्ही घरी पोहोचणार नाही. तसं काम करून लोक सोबत घेतले आणि प्रवासाला निघाले, परमार्थाच्या प्रवासाला निघाले, तुमचा परमार्थ कडीला जाणार नाही, भवसागरात बुडाल. आणि दुसरं उदाहरण देत आहेत की समुद्र पोहून जायचा आहे भाऊबळावर, मोठा दगड पोटाला बांधलाय,
पाण्यात उडी मारल्या मारल्या बुडाल आणि माराल. तसं देवाच्या भेटीला मोक्षाच्या भेटीला निघालात आणि काम करून लोक सोबत घेतलेत, तात्काळ माराल, भवसागरात बुडाल, परमार्थ कडीला जाणार नाही. आणि म्हणून देह ग्रह भ्रांती सोडून द्या, काम क्रोध लोभ टाका, तुमचा परमार्थ कडीला जाईल, यशस्वी होईल, तुम्ही मुक्त व्हाल, देव व्हाल, संत व्हाल. असं वागलात तरच ज्ञानोबा म्हणतायत, ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल नाहीतरी चढेल मध्यभागी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. तात्पर्य, जोपर्यंत तुमच्या चित्तात कामक्रोध जागे आहेत तोपर्यंत तुमचे चित्त विटाळलेले असते व तुम्ही संत बनू शकत नाहीत. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, तुकामने येणे कैसे होती संत, तुकामने येणे कैसे होती संत, विटाळलेले चित्त कामक्रोधे. म्हणून कामक्रोध टाका, तुमचे चित्त शुद्ध होईल व तुम्ही मुक्त व्हाल, संत व्हाल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.